नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण नारळी पौर्णिमेसाठी पारंपरिक पद्धतीने चविष्ट नारळी भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत. खास नारळाचे दूध आणि गुळाचा वापर करून आज आपण नारळी भात बनवत आहोत. नारळाच्या दुधातला नारळी भात खूपच मऊ, लुसलुशीत, चविष्ट तयार होतो. चला तर मग आपण रेसिपी सुरुवात करूया. नारळी भात बनवण्यासाठी 1 कप मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि बासमती तांदळाऐवजी तुम्ही आंबेमोहर तांदूळ किंवा कोणताही इतर सुवासिक तांदूळ तुम्ही वापरू शकता आणि शक्यतो जुना तांदूळ आपण वापरायचं, जेणेकरून भात चिकट न होता छान मोकळा मोकळा तयार होईल. आणि असा हलका पिवळ्या रंगाचा तांदूळ असला की तो जुना असतो. तांदूळ आता स्वच्छ धुवून अर्धा तास आपण हे ठेवूया. नारळी भातासाठी 1 कप गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता थोडंसं पाणी टाकून गॅसवर आपण हे गरम करून घेऊया. पाक वगैरे आपल्याला अजिबात करायचं नाहीये, फक्त गूळ विरघळून घ्यायचे आपल्याला. गुळामध्ये बरेच खडे असतात, ते आपल्याला गाळून घेता यावं म्हणून आपण थोडंसं हे पाणी टाकून गरम करून घेतलेले आहे. आणि गूळ विरघळल्यानंतर गॅस आपण बंद करून घ्यायचं. नारळी भात आज आपण नारळाच्या दुधामध्ये बनवत आहोत, त्यासाठी नारळाचं दूध कसं बनवायचं तेही पाहूया. नारळाचं दूध बनवण्यासाठी मी एक मध्यम आकाराचा नारळ असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता मिक्सर जारमध्ये टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीला पाणी न टाकताच आपण हे वाटून घ्यायचं आणि नंतर मग पाणी टाकून आपण एकदा हे फिरवून घ्यायचं. आणि आता हे जे नारळाचं दूध आहे ते आपण गाळून घ्यायचं. असं छान गठ्ठसर नारळाचं दूध आपल्याला इथं तयार झालेलं दिसेल. बऱ्याच जणांना नारळाचं दूध कसं बनवतात ते माहिती नसेल, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ दाखवलेला आहे. तर ओला नारळ घ्यायचं, त्यात पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं. नारळाचं दूध आपलं तयार. ज्यांना नारळाचं दूध कसं बनवायचं ते माहिती आहे त्यांनी फक्त भात कसं बनवायचं ते पहा. आता हे मी व्यवस्थित गाळून घेतलेले आहे आणि आता बघा, सुरुवातीचं हे दूध असं छान गठ्ठसर असते. या नारळाच्या दुधामध्ये बनवलेल्या भाताची चव खूपच भारी असते. नारळाचा चोथा जो शिल्लक राहिलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा मी फिरवून घेतलेलं आहे आणि होईल तेवढं मी नारळाचं दूध काढण्याचा प्रयत्न करत आहे. हा शिल्लक राहिलेला चोथा तुम्ही भाज्यांमध्येही वापरू शकता. जवळजवळ 2 वाट्या नारळाचं दूध आपलं हे तयार झालेलं आहे आणि 1 कप बासमती तांदूळ आपण घेतले होते, त्यासाठी हे पुरेसं आहे. आणि आता आपण हे नारळी भातामध्ये वापरणार आहोत. आता गूळ विरघळून आपण जे थंड करायला ठेवलं होतं ते आपण गाळून घेऊया. यामध्ये खडे असले तर ते निघून जातील. गुळामध्ये बनवलेलं हे नारळी भात खूपच चविष्ट लागते. आता मी केशरी दुधात भिजत घातलेले आहे आणि भातासाठी आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आणि काही खडे मसाले आपल्याला घ्यायचेत. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे मी तूप टाकून घेतलेले आहे आणि तूप छान गरम झाल्यानंतर काजू टाकून घेतलेले आहे, बदाम टाकून घेतलेले आहे आणि मनुकेही टाकून घेतलेले आहेत. आणि आता तुपावर हे छान हलकंसं आपल्याला कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि ड्रायफ्रुट्स असं तुपात परतून घेतलं की छान लागतात. हलकंसं बदामी रंग येईपर्यंत ड्रायफ्रुट्स मी परतून घेतलेले आहे आणि आता मी हे काढून घेते. आणि आता आपण काही खडे मसाले यामध्ये टाकून घ्यायचेत. वेलची, लवंगा आणि 1-2 दालचिनीचे तुकडेही टाकून घेतलेले आहेत आणि 1 मिनिटभर हे परतून घ्यायचं. खडे मसाले परतून झाल्यानंतर आता भिजवलेलं तांदूळ आपण टाकून घ्यायचं आणि बासमती तांदूळ आपण अर्धा तास आधीच भिजत घातलं होतं. आणि तुपावर आता 1-2 मिनिटं तांदूळ आपण छान परतून घ्यायचं. असं तुपावर तांदूळ परतून घेतलं की सुटसुटीत मोकळा भात तयार होतो. आणि आता नारळाचं दूध मोजून आपल्याला टाकायचं आहे. 2 वाट्या नारळाचं दूध मी आता टाकून घेतलेलं आहे. आज आपण नारळाच्या दुधामध्ये हे भात बनवत आहोत, त्यासाठी आपण नारळाचं दूध कसं बनवलं तेही मी सुरुवातीला दाखवलेलंच आहे. पारंपरिक पद्धतीने नारळाच्या दुधामध्ये बनवलेला हा भात चवीला खूप अप्रतिम लागतो. आता झाकण ठेवून मी हे भात शिजून घेते. अधूनमधून आपण चेक करत राहायचं. आणि आता केशरचं दूधही मी टाकून घेतलेलं आहे, त्याने भाताला मस्त कलर आणि चव येईल. केशर नसेल तर नाही टाकलं तरी चालेल किंवा हलका पिवळा रंग येण्यासाठी तुम्ही हळदही थोडंसं तुम्ही टाकू शकता. आज मी फक्त केशरचा वापर केलेला आहे, त्याने भाताला रंग छान येईल आणि स्वादही वाढेल. आणि आता झाकण ठेवून नारळाचं दूध आटेपर्यंत आपण भात शिजून घ्यायचं. आणि बघा, आता भात असं व्यवस्थित मोकळा मोकळा शिजलेला आहे आणि हलक्या हातानेच हे आपण मिक्स करायचं. भात शिजवताना मी मीठ टाकलेलं नव्हतं आणि 2 चिमूटभर मीठही मी टाकून घेतलेलं आहे. मीठ अगदी मी शेवटी टाकलेले आहे. आणि आता वेलची पूड टाकून घेतलेलं आहे. तळलेले जे ड्रायफ्रुट्स आपण ठेवले होते ते टाकून घेतलेले आहे. आणि गुळाचं पाणी 1 अर्धी वाटी मी टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे हलक्या हातानेच आपण मिक्स करून घ्यायचं. भाताची शीतं मोडली नाही पाहिजे. नारळाच्या दुधामध्ये बनवलेला हा भात खूप मस्त मऊ लुसलुशीत तयार होतो. आणि आता हलक्या हाताने मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपण 1-2 मिनिट आपण हे असंच ठेवूया, म्हणजे गुळाचं पाणी छान एकजीव होऊन जाईल. आणि आता थोडंसं पाणी आपण आटून घेऊया. गुळाचं पाणी टाकण्याऐवजी बारीक चिरलेला गूळ तुम्ही या स्टेजला भातामध्ये ॲड केलं तरी चालते. आणि भात बघा आपला ऑलमोस्ट होतच आलेला आहे. अगदी गुळाचं पाणी छान भातामध्ये एकजीव झालेलं आहे आणि भाताला रंगही बघा काय छान सुरेख रंग आलेला आहे.
झाकण ठेवून 1 मिनिटभर मी वाफेवर ठेवते आणि आपलं भात रेडी झालेले आहे। आता वरून थोडंसं गार्निशिंगसाठी मी ओलं खोबरं टाकलेलं आहे, ड्रायफ्रूट्स तळलेले टाकलेले आहेत आणि भरपूर ड्रायफ्रूट्स मी वापरलेले आहेत। साधे मनुके, काळे मनुके, काजू, बदाम। आवडत असल्यास ओल्या नारळाचे उभे पातळ पातळ स्लाइसेस तुम्ही यामध्ये टाकू शकता। भात झाल्यानंतर 5 मिनिट मी असंच झाकून ठेवलं होतं आणि बघा 5 मिनिटानंतर मी झाकण उघडलेले आहे आणि भात आपला रेडी आहे। खूपच मऊ, लुसलुशीत आणि रसरशीत हे भात झालेलं आहे। अजिबात असं कोरडा कोरडा झालेला नाहीये, छान रसरशीतच आहे। आणि बघा भाताची शीतही छान मोकळी मोकळी आहेत, अजिबात तुटलेली नाहीयेत आणि खायला तर खूप अप्रतिम चवीचं झालेलं आहे। आणि बघा थंड झाल्यानंतर आता हे भात तुम्हाला मी दाखवत आहे, एक ना एक दाणा असा मोकळा मोकळा आहे। हा नारळातल्या दुधातला नारळी भात खूपच मऊ, लुसलुशीत आणि सुवासिक बनलेला आहे। चवीला तर खूपच अप्रतिम भारी झालेला आहे। या नारळी पौर्णिमेला तुम्ही देखील असं चविष्ट नारळी भात नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते। आजची नारळी भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करत चला।